हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 15 श्लोक क्रमांक 17. भ्रांतिमात्रमिदं विश्वं न किंचिदिति निश्चयी निर्वासन स्फूर्तिमात्रो न किंचिदिव शाम्यति. भावार्थ, हे विश्व केवळ भासमात्र आहे, यापेक्षा ते आणखी काही नाही. हे निश्चयपूर्वक जाणणारा वासनारहित आणि चैतन्य स्वरूप असतो. येथे काहीही नाही अशी शांती त्याला प्राप्त होते. भाग 1. हे विश्व केवळ भासमात्र आहे, यापेक्षा ते आणखी काही नाही. हे विधान वरवर पाहता काहीसे वादग्रस्त आहे. असा प्रश्न निर्माण होतो की विश्व जर भासमान आहे तर ते आपल्याला जाणवते कसे? भूत प्रत्यक्ष दिसत नाही आणि जाणवतही नाही, त्यामुळे तो एक आभास आहे हे पटते. परंतु गंध दिसत नसला तरी तो नाकाला जाणवतो, त्यामुळे तो भास नाही. विश्वासह विश्वातील तमाम वस्तुजगत आपल्या पंचज्ञानेंद्रियांना प्रत्यक्ष जाणवतात. त्यांचा आपण कर्मेंद्रियांनी प्रत्यक्ष वापर करतो, त्यामुळे आपला देह जीवित राहतो, वाढतो. मग हे विश्व आणि तमाम वस्तुजगत भासमान आहे असे कसे मानावे? आपल्याला एखादी गोष्ट जाणवते, परंतु क्षणार्धातच ते जाणवणे नष्ट होते. आपण चकित होतो की आत्ता मला असे दिसले आणि क्षणार्धात ते अदृश्य कसे झाले. याला आपण भास झाला असे म्हणतो. आपल्याला आपली मुलगी हाक मारत आहे असे स्पष्ट ऐकायला येते. पाहावे तर तेथे कोणीही नसते. याला आपण भास झाला असे म्हणतो. विश्व आणि त्यातील वस्तुजगत नष्ट होणारे आहे, ते टिकाऊ नाही. हे विश्व आपल्याला जाणवते, परंतु ते ज्याचा एक भाग आहे त्या ब्रह्मांडाच्या आयुष्याचा. ब्रह्मांड अक्षर आहे. विचार करता ते विश्व क्षणमात्र टिकते. तसेच त्यातील वस्तुजगत आपल्याला जाणवत असले, ते आपण वापरत असलो तरी विश्वाच्या आयुष्याचा विचार करता तेही क्षणमात्रच टिकते. यास्तव विश्व आणि त्यातील वस्तुजगत हे निर्माणकर्त्याच्या दीर्घ कालावधीचा विचार करता भासमान आहे. प्रतिक्षणी प्रतिदिनी प्रत्येक गोष्टीत बदल होत असतो. आपण अनेक दिवसांनी एखादी गोष्ट पाहिली की त्यात आपल्याला बदल जाणवतो. ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे. याचा अर्थ आपण पाहत असलेले मिथ्या असते, बदलणारे असते. याचाच अर्थ हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तुजगत भासमात्र आहे. विश्वातील तमाम वस्तुजगत आपण वापरत असलो, आपण ते प्राप्त करत असलो, आपण त्यांचा संचय करत असलो, तरीही ते काही काळानंतर नष्ट होणारे आहे. ते चिर शाश्वत, अक्षर, कायमस्वरूपी नाही. तुम्ही कितीही मजबूत घर बांधा, ते काही काळच टिकाऊ असते. याचाच अर्थ हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तुजगत भासमात्र आहे. विश्वातील वस्तुजगत वापरून आपण देह जीवित ठेवत असलो तरीही तो देह अमर होत नाही, त्याचा नाश अटळ आहे. तसेच या वस्तू वापरून आपल्याला होत असलेले समाधान क्षणमात्र असते. आपल्या कामना, वासना त्याच त्या आणि नवनवीन परत परत निर्माण होत असतात. त्या कधीही कायमस्वरूपी शांत होत नाहीत. आपल्याला तात्पुरते समाधान मिळत असते. याचाच अर्थ हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तुजगत भासमात्र आहे. हे निश्चयपूर्वक जाणणारा वासनारहित आणि चैतन्य स्वरूप असतो. हे विश्व आणि त्यातील तमाम वस्तुजगत भासमात्र आहे असे जाणणारा स्वाभाविकच कामना आणि वासना यापासून मुक्त होतो. जर आपल्याला असे समजले की आपली तहान, भूक अमुक वस्तूपासून भागणार नाही, तर स्वाभाविकच आपण त्या वस्तूचा नाद सोडून देऊ. त्या वस्तूचा विचार करता आपण सहजच वासनारहित होऊ. वासनारहित असलेला स्वाभाविकच चैतन्य स्वरूप असतो. कारण वासना निर्माण होतात, म्हणून तर आपण चैतन्यापासून दूर होतो. म्हणून तर आपण अयौगिक आचरण करतो.
म्हणून तर आपण भौतिक संचितात अडकतो आणि जन्ममरणाचे फेरे घेत राहतो. कामना वासना जिंकलेला योगी होतो. हरिओम.